संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात। अधिवेशन 25 मार्च पर्यंत चालणार। मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच होणार। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही संख्याबळाच्या दृष्टीनं विरोधकांमध्ये काँग्रेसकडे संख्याबळ जास्त। विधिमंडळाची दोन्ही सभागृह देणार अजितदादांच्या आठवणींना उजाळा। अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच विधिमंडळाचं अधिवेशन। अजित पवारांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। यंदा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिला आठवणींना उजाळा। अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केली नाही। अर्थसंकल्पाबाबत बोलताना सुनेत्रा पवारांनी दिला आठवणींना उजाळा। जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। अर्थसंकल्पावर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या आठवणींना शिंदेंकडून उजाळा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांचं लक्ष दादांकडेच असायचं। नियतीपुढे आपलं चालत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेवर शिंदेंची स्पष्टोक्ती। लाडकी बहीण योजना सुरू करायचं धाडस आम्ही केलं। निवडणुकीच्या काळात केलेल्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। एआय समिटमध्ये चड्डी बनियान गँगनं देशाचा अपमान केला। एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावरून शिंदेंची टीका। विरोधकांनी ठरवलंय हम नहीं सुधरेंगे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका। पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा। विकास विरोधी लोकांना जनतेनं नाकारलंय। राहुल गांधींनी परदेशात जाऊनही देशाचा अपमान केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कम्युनिकेशन गॅप। भास्कर जाधवांची कबुली। विरोधकांनी सभागृहात यावं, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी। कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। मुंबईत पुढच्या 5 वर्षात 40 लाख लोकांना घरं देणार। मराठवाड्यातील दुष्काळ दूर करणार। पाण्याची समस्या लक्षात घेऊन 3 धरणांना मान्यता। मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध प्रकल्प राबवणार। हे स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती। दुर्दैवानं हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली। 6 मार्चला अर्थसंकल्प मांडणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा। अजितदादा अर्थसंकल्प मंत्री असल्यानं आम्ही निर्धास्त होतो। अजितदादा अर्थव्यवस्थेची शिस्त सातत्यानं पाळायचे। अजितदादांनी 500 कोटींचं एआय मिशन सुरू केलं होतं। पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्र्यांकडून अजितदादांच्या कामांची आठवण। अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। प्रत्येक शंकेचं उत्तर मिळायला हवं, सर्वांचा आग्रह। दादांचा अपघात झालेल्या विमानात मी देखील 4 ते 5 वेळा प्रवास केलाय। फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिली केंद्राच्या निधीबद्दल माहिती। केंद्राच्या माध्यमातून राज्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय। केंद्रातून मिळणाऱ्या निधीमध्ये 20,000 कोटींची वाढ। फडणवीसांची माहिती। दावोसमधील करारासंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती। दावोसमधील करारासंदर्भात संपूर्ण माहिती सभागृहात देणार। दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार। मुख्यमंत्र्यांची माहिती। सत्ता आली तेव्हापासून आम्ही विरोधी पक्षाची मागणी करतोय। सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता देणं आवश्यक। काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून वाढवून 10 करण्याचा निर्णय। 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार। कोणत्या पक्षाकडून कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष। 9 राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारसंख्येत मोठी घट। अधिकृत आकडेवारीनुसार सुमारे 1.70 कोटींहून अधिक मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं शोकसभेचं आयोजन। मुंबईतील वरळी NSCI डोम इथे होणार शोकसभा। एआय समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता। काँग्रेसच्या आंदोलनावर मोदींची टीका। परदेशी पाहुण्यांसमोर कपडे काढून निषेध करणं ही काँग्रेसची नग्न आणि घाणेरड्या राजकारणाची पातळी दाखवतं। काँग्रेसच्या आंदोलनावर मोदींची टीका। मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या गाडीत सापडलेलं अन्न फॉरेन्सिकला पाठवलं नाही, ते फेकून दिलं। पत्नी मयुरी जाधवर यांचा धक्कादायक खुलासा। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी अमोल मिटकरींचे ट्विट। पायलट साहिल मदन यश कुणाच्या संपर्कात होते? सीडीआर काढला तरी बरंच चित्र स्पष्ट होईल। मिटकरींचे ट्विट।
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम पार. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांची उपस्थिती. प्रफुल्ल पटेलांची शरद पवारांसाठी फेसबुक पोस्ट. शरद पवारांबाबत भावना व्यक्त केल्या. शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक आणि संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण. हिरक महोत्सवी वर्षाच्या पवार साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रफुल्ल पटेलांची पोस्ट. लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा होण्याची शक्यता. महायुती सरकारकडून हालचाली सुरू. लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा, हिंदू संघटनांची मागणी. भिगवण अपहरण प्रकरणी दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यात कडकडीत बंद. भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च. कायदा सुव्यवस्था राखण्याचं भिगवण पोलिसांकडून आवाहन. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. आमदार लाड यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी अमित शहांना दिलं निमंत्रण. राजकारणी फक्त निवडून येईपर्यंतच पळतात का? मनोज जरांगे पाटलांचा आमदार संदीप क्षीरसागरांना टोला. तर बीड आत्महत्याग्रस्त सचिन जाधवांच्या पत्नीशी वंचित नेत्यांना साधला संवाद. न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत. वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली ग्वाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची गाडी अनिकेत तटकरेंनी चालवली. शासकीय चालकाला खाली उतरवण्यात आलं. सुरक्षा प्रोटोकॉलच्या दृष्टीनं हा गंभीर प्रकार. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा क्रीडा जागर. एकता दौडच्या माध्यमातून महापौरांनी मांडला विकासाचा रोडमॅप. 3000हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. येत्या 5 मार्चला वडगाव मावळमध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांनी गाठलं टोक. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 30 जूनपर्यंत तीव्र आंदोलनाचा इशारा. कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कार्यक्रम. अनेक नेते, गुंतवणूकदार, वित्तीय संस्थांची उपस्थिती. नागपुरात विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च. लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं विदर्भवादी सहभागी. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात. चिटणीस पार्क मैदानात विदर्भवाद्यांकडून मेळाव्याचं आयोजन. अजितदादांच्या अपघाताबाबत सरकारची भूमिका संदिग्ध. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबेनात. सरकारचं धोरण शेतकरी विरोधी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? भास्कर जाधवांचा सरकारला सवाल. भिगवण अपहरण प्रकरण. सकल हिंदू समाजाच्या वतीनं संताप व्यक्त. बारामती, इंदापूर आणि दौंड तालुके बंद. शरद पवारांच्या सार्वजनिक आणि संसदीय जीवनाला 60 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो, ही सदिच्छा. सुनेत्रा पवारांचं ट्विट. अजित पवारांच्या ज्या विमान अपघात झाला त्याच VSR कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीस बारामतीत आले होते. मुख्यमंत्री आल्यानंतर विमानाचा CCTV समोर. अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट. विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित. थर्मल काही प्रमाणात जळाल्याची माहिती. VSR कंपनीच्या असिस्टंटला तपासासाठी बोलावलं, सूत्रांची माहिती. दिवंगत उपमुख्यमंत्री अपघात प्रकरण. अजित पवारांच्या अपघाताबाबत सत्य पुढे आलंच पाहिजे, सुषमा अंधारेंचं वक्तव्य. बदलापूर पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. भाजप सत्ताधारी आमदार किसन कथोरेंनी टाकला बॉम्ब. काही कामं केली नसताना बोगस बिलं काढल्याचा आरोप. भ्रष्टाचाराच्या चौकशीची कथोरे यांची मागणी. विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. मध्यरात्री नागपुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. ऐन उन्हाळ्यात पाऊस आल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ. कोल्हापुरात अचानक अवकाळी पावसाची हजेरी. दाजीपुरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. कोंढा घाटातही जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. आर्टेमिस 2 चंद्र मोहिमेसाठी सज्ज असलेले रॉकेट 24 फेब्रुवारीला लॉन्च पॅडवरून परत हलवले जाणार. रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर रोलबॅक करण्याचा निर्णय. पुढील प्रक्षेपण तपासणीनंतर जाहीर करणार. मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ. हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत. तापमानातही वाढ झाल्यानं उन्हाचा तडाखा जाणवू लागला. मुंब्रा स्थानकाच्या दुर्घटनेनंतर गर्दीचा प्रश्न ऐरणीवर. बंद दारांची नॉन AC लोकल आठवडाभरात सेवेत येणार. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. पुणे बाजार समिती चौकशी अहवालावर नाराजी व्यक्त. शासनपत्रातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश. बेस्ट समितीच्या सभापतींची आज निवड होणार. दुपारी 2 वाजता कुलाबा येथील मुख्यालयात होणार निवड. देशभरात 32 बोगस विद्यापीठं. यामध्ये महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा समावेश. UGC कडून यादी जाहीर. सर्वाधिक बोगस विद्यापीठं. राजधानी दिल्ली.
वसईतील पापडी येथील अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल चर्च युनेस्कोच्या पुरस्काराने सन्मानामुळे वसईतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या अस्तित्वासाठी बळवंत वानखडे मैदानात केंद्राच्या मजूर धोरणांविरुद्ध मनरेगा बचाव यात्राचा एल्गार. पिंपरी चिंचवड शहरात देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावं. पिंपरी चिंचवड महापालिकेचं नागरिकांना आवाहन. अकोल्यात मंदिराच्या कळसावरून नोटा उधळल्या. मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात उधळल्या नोटा. भाविकांची नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड. महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींमधील कॉम्प्लेक्सला केडीएमसीची नोटीस. इमारतीवर कारवाई झाल्यास आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. समर्थ कॉम्प्लेक्स मधील महिलांचा टाकू. ब्रह्माळा तलाव परिसर निरंकारी अनुयायांनी केला चकचकीत. ठाण्यात 450हून अधिक स्वयंसेवकांचा स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं भव्य स्वच्छता अभियान. राज्यातील 5वी-8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सज्ज. कोल्हापुरात परीक्षांची प्रशासनाकडून विशेष तयारी. शासनाच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल धाब्यावर. शासनाचा पुरस्कार घेताना राज्यपालांच्या मंचावर ठेकेदार. माझी वसुंधरा पुरस्कार सोहळ्यात ठेकेदाराची उपस्थिती. क्षुल्लक कारणावरून महिलांमध्ये राडा. कल्याण पूर्वेतील पिसवलीमधील धक्कादायक घटना. महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलीस तपास सुरू. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज राज्यभर आंदोलन. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार. भारत मुक्ती मोर्चाची नागपूरच्या इंदोरा चौकातून सुरुवात. राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महामोर्चासाठी कार्यकर्त्यांचा सहभाग. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त. रुग्णवाहिका चालकांचा मुंबईत चक्काजाम आंदोलन. 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर सेवा बंदची हाक. राज्यभर 102 रुग्णवाहिका सेवा बंद राहणार. बाधित शेतकऱ्यांचं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. शक्तीपीठ महामार्ग आणि प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या. हिंगोलीच्या वरुड येथील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून केली फवारणी. अवघ्या काही मिनिटात 1 एकर क्षेत्रावर फवारणी पूर्ण. कढीपत्त्याच्या दरात वाढ. 80 ते 90 रुपये किलो दराने विकला जाणारा कढीपत्ता आता 200 ते 400 रुपयांवर. धुळ्यात आवक वाढल्यानं मक्याला अपेक्षित भाव नाही. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. हमी भावाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात. शेतकऱ्यांच्या काजूला 160 रुपयांचा दर. यंदा काजूचं उत्पन्न वाढल्यामुळे काजूला मिळतोय कमी दर. छत्रपती संभाजीनगरमध्ये घृणेश्वर मंदिरात महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. दर्शनानंतर पार्किंगकडे जात असताना घडली घटना. अमरावतीच्या दर्यापूर इथे जिनिंग मशीनला आग. हजारो क्विंटल कापूस जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. मध्य प्रदेशच्या जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओव्हरब्रिजचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. घटनेची चौकशी सुरू. अमरावतीच्या मेळघाटातील राणीगाव घाटामध्ये भीषण अपघात. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पिकअप वाहन 50 फूट दरीत उलटलं. अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. 12 जण जखमी. भिवंडीतील समरूबाग परिसरात विहिरीत पडून 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. क्रिकेट बॅट काढण्यासाठी विहिरीत उतरला असताना घडली दुर्दैवी घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.